एकच मिनिटात राम कृष्ण म्हणा, लक्ष्मण घ्या. बाळाचे नाव काय ठेवले ग? शिवाजी 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 शिवाजी. ठीक आहे. तर पहिल्यांदा चांदीची मूर्ती ह्या वर्षी पहिल्यांदाच आली आणि ती तुमच्या हस्ते सुरुवात झाली. आता तुम्ही त्याला अर्जुना या तिला थोडं त्यांना पण कशी द्यायची आणि अशी अशी सगळं आहे. आणले या पुढे तुम्ही इकडे या म्हणजे तुमच्या सगळ्यांचं पुढे पुढे फोटोग्राफर आपण बघितलं किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जन्मसोहळा साजरा झालेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, त्याचबरोबर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा साजरा झालेला. ही दृश्य आपण बघतोय. शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पवृष्टी करण्यात येते. आपण दोन दृश्य बघतोय. किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा साजरा झालेला आहे, तर दुसरीकडे राज्यपाल रमेश बैस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलेला आहे. ही दोन्ही दृश्य आज संपूर्ण राज्य आहे, महाराष्ट्र संपूर्ण हा शिवजयंतीच्या सोहळ्यामध्ये
न्हावून निघाल्याचं पाहायला मिळतंय. सर्वत्र आनंद आहे, उत्साह आहे. शिवजयंतीचा, आपल्या राजाच्या जन्मोत्सवाचा आनंद संपूर्ण राज्यामध्ये साजरा केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत, संपूर्ण महाराष्ट्राची प्रेरणा, ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मोघलांच्या जुलमी राजवटीतून महाराष्ट्रातल्या जनतेला हिंदवी स्वराज्य स्थापन करून त्यांनी मानानं आणि अभिमानानं जगण्यासाठी बळ दिला. अशा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातोय. मोठ्या प्रमाणावर शिवभक्त सुद्धा किल्ले शिवनेरीवर पोहोचले. दरवर्षी किल्ले शिवनेरीवर मोठा असा शासकीय इतमामातला कार्यक्रम होत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा गायला जातो. आपण ही थेट दृश्य बघतोय. किल्ले शिवनेरीवरची ही दृश्य आहेत. मागच्या 2 वर्षांमध्ये कोरोनामुळे शिवजयंतीचा उत्साह एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिवभक्तांना, महाराष्ट्रातल्या जनतेला साजरा करता आला नव्हता. मात्र कोणत्याही निर्बंधांविना पहिल्यांदाच शिवजयंतीचा हा उत्साह, हा सोहळा साजरा केला जातोय. राज्यभरामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आज शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेली आहे. राज्यभरातल्या प्रत्येक गडकिल्ल्यावर सुद्धा शिवजयंतीचा उत्सव आपल्याला पाहायला मिळतोय. ही थेट दृश्य आपण बघतोय की शिवाजी पार्क आणि किल्ले शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळ आहे आणि त्यामुळे किल्ले शिवनेरीला एक विशेष महत्व आहे. या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर शिवभक्तांचा जो उत्साह आहे तो मोठ्या प्रमाणावर यावर्षी आपल्याला पाहायला मिळतोय. कारण 2 वर्षानंतर निर्बंधमुक्त अशा प्रकारची शिवजयंती साजरी केली जाते आणि संपूर्ण राज्यात उत्साह पाहायला मिळतोय. ही दोन्ही दृश्य आपण बघतोय. त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचा आराध्य दैवत, ऊपर साइड में हो जा भाई. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप, भूमंडळ. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. रयतेचा राजा, जाणता राजा, ज्यांनी संपूर्ण आयुष्यामध्ये, संपूर्ण त्यांच्या कारकिर्दीमध्ये फक्त स्वराज्याचा विचार केला, असे छत्रपती शिवाजी महाराज.